बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही जर शिवसेना एक वादळ या तुमच्या माझ्या हक्काच्या लहानशा YouTube प्रबोधन माध्यमाला सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राइब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो। आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा। उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा, ही नम्र विनंती करतो। आजची ती बातमी कानावर पडली आणि मन सुन्न झालं शिवसैनिकांना। संजना घाडींचा तो शिंदे गटातला प्रवेश आपणापैकी कित्येक जणांना वाटत असेल, यांचं नावही कधी ऐकलं नव्हतं। म्हणजे महाराष्ट्रातल्या विशेषतः शिवसैनिकांना या प्रतिक्रिया त्यांच्या असू शकतात, यांचं नाव तेवढं फारसं ऐकण्यात नव्हतं, संजना घाडी। पण संजना घाडी शिवसेना उपनेत्या, शिवसेना प्रवक्त्या, शिवसेना संपर्क प्रमुख, त्यांचे पतीही मुंबईतल्या मागाठाणे मतदारसंघातनं नगरसेवक म्हणजे माजी नगरसेवक म्हणू शकता। एवढी पदं, ही तीन महत्वाची पदं आणि त्यांचे पतीही नगरसेवक, एवढी पदं एकाच घरात असताना हा निर्णय काय झाला असावा, काय घडलं असावं असं शिवसैनिकांनी एक गोष्ट लक्षात घ्या। सध्याची ही जी परिस्थिती चालू आहे ना, सध्या ही बाहेर जे काही चाललंय सध्या, तुम्ही पहा एक ट्रेंड दिसतो या सगळ्यामध्ये, एक समानता दिसते। जाताना पक्षाच्या काम करायच्या पद्धतीवर बोट ठेवलं जातं, प्रश्नचिन्ह उभं केलं जातं, भूमिकांवर प्रश्नचिन्ह उभं केलं जातं। याच भूमिका पक्षाच्या गेल्या कित्येक वर्षांपासून आहेत, पण जाताना एक सर्वांमध्ये एक सामायिक धागा दिसतो। पक्षाची भूमिका, पक्षाचा काँग्रेस सोबतचे संबंध, पक्षातल्या काही नेत्यांकडून अंतर्गत अन्याय, अत्याचार, काय काय जे असेल ते असेल, जाताना हे वाक्य चिटकवलं जातं आणि पक्ष सोडला जातो। जाणाऱ्यांनी जावं तो विषय नाही, हे जाणं येणं हे चालू असतं। विशेषतः सत्तेकडे ओढ ही कायम असते, हे काही आज आपण पाहिलं नाही। हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्याही काळात चालू होतं। फरक भरपूर होता बरं का, त्या काळामध्ये ह्या काळामध्ये फरक भरपूर आहे। त्या काळामध्ये नेते जायचे, या काळामध्ये पक्ष जातो आणि या काळामध्ये पक्ष दिला जातो। बोलण्यासारखं भरपूर काही आहे, पण मी विशेषतः शिवसेनेच्या बद्दल बोलेल आज। काय घडलं बरं, एवढी पदं म्हणजे उपनेते सारखं पद, संजना घाडी एक डॅशिंग, म्हणजे मी माझे ज्या शिवसेनेच्या काही महिला नेत्या असतील, काही शिवसेनेचे नेते असतील, काही आमदार असतील, खासदार असतील, ज्यांच्याशी काम करताना काही जवळून संबंध आले, त्यांपैकी संजना घाडी एक। त्यांचं माझं बोलणं बऱ्याचदा व्हायचं, बऱ्याच विषयांवर बोलणं व्हायचं। संजना घाडींची काम करायची पद्धत मला फार आवडायची। त्यांचं ते डॅशिंग बोलणं, विशेषतः राणे कुटुंबियांच्या बाबतीत ते डॅशिंग बोलणं मला फार आवडायचं। कारण बोलताना ते आगापिछा पाहत नव्हते। जी शिवसेनेची स्टाईल होती ना, जी शिवसेनेची स्टाईल कायम त्यांच्या बोलण्यात मला ती स्टाईल दिसायची। आगापिछा पाहणारा कधी हा शिवसैनिकच नसतो, लक्षात घ्या। परिणामांची चिंता जर करायची असेल आणि मग बोलायचं असेल तर बोलायचंच कशाला? अरे परिणामाचं नंतर बघता येईल, पहिलं त्या चक्की मिसिंग म्हणतो ना आपण, शिवसैनिकाचं कसं असं तुम्हाला एक सांगतो, अगदी सोप्या भाषेत सांगतो। कामकाज तिथेच करून टाकायचं, कानफाड तिथेच फोडून टाकायचं। आता माझ्यावर केस होईल का, मला अटक होईल का, ते जेलमध्ये काय बिर्याणी खायची की फोडणीचा भात खायचा की शिळा भात खायचा, हे तिथे गेल्यावर ठरवू। आणि तिथे गेल्यावर ठरवू की कोणी सोडवणार आहे की नाही सोडवणार आहे, की आपल्याला सोडवून घ्यायचंय, पण इथे मात्र कानफाड लाल करून जायचं। ही शिवसैनिकाची स्टाईल असते। आता येतो मी मूळ मुद्द्यावर पुन्हा। संजना घाडी, संजना घाडी ताईंचा एक व्हिडिओ मला फार आवडला होता। तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला असाल, ज्यावेळेस त्यांनी राणे कुटुंबियांवर त्यांच्या नार्को टेस्टच्या संदर्भात काही वक्तव्य केली होती। आणि दुसरी गोष्ट म्हणजे राणे कुटुंबियांच्या त्यांच्याच बायका त्यांच्यासोबत का राहत नाहीत, हा असा एक प्रश्न त्यांनी थेट मीडियावर केला होता। हा सगळ्यात त्यांचा मला आवडलेला व्हिडिओ, आणि त्यानंतर मी काही महत्वाच्या विषयांवर बोट ठेवणार आहे। जरा एकदा त्यांचा हा आवडलेला व्हिडिओ पहा, त्यापुढे मी माझं विश्लेषण करतो।
नितेश राणे यांनी देखील आता माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा, ए फॉर आदित्य आणि ए फॉर आफताब अशी ही वृत्ती आहे. असं कुठेतरी आफताब बरोबर तुलना आदित्यची केली आहे. एक काम करायला पाहिजे, नितेश राणे आणि निलेश राणे या दोघांची पहिली नार्को टेस्ट झाली पाहिजे. हा, कारण ह्यांची घरं यांच्या बायका का टिकत नव्हत्या, यांच्या घरातले दरवाजे टिव्या का फुटत होत्या. सांगायचं सिंधुदुर्गातल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक घराघरात सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे आम्हाला हे तुम्ही सांगू नका. आणि नारायण राणेंची नार्को टेस्ट केली ना तर मशीन बिघडून जाईल. म्हणजे कधी काँग्रेस, कधी बीजेपीला शिव्या घालतात, कधी शिवसेनेला शिव्या घालतात. कुठला पक्ष ठेवलाय का तुम्ही? अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला बोलायला याविषयी. त्यांच्या दुःखात सहभागी व्हा असं म्हटलं. काय नेमकं तुम्हाला म्हणायचं? मला एवढंच म्हणायचं आहे याच्यामध्ये की जी त्याची धर्मपत्नी आहे, राहुल शेवाळे यांची धर्मपत्नी, जिच्याबरोबर तू 7 फेरे घेतलेस, वचनं दिलीस, ती वचनं त्या धर्मपत्नीबरोबर तू निभावू शकला नाहीस. तिला एका अत्यंत दुःखाच्या गर्दीत, कारण हे दुःख असं आहे ना की ती महिला जाऊन दुसऱ्या बाईला सुद्धा सांगू शकत नाही आहे. असं दुःख हृदयात घेऊन, ती भळबळती जखम घेऊन ती सहचारिणी तुझ्याबरोबर राहते. ज्या मतदारांनी शिवसेनेचा खासदार म्हणून तुला निवडून दिलं, ज्या शिवसैनिकांनी आपल्या रक्ताचं पाणी केलं तुझ्यासाठी, या सगळ्यांना तू विसरलास आणि खोक्यांसाठी तू गद्दारी केलीस. म्हणजे मुळात तुझा स्वभाव हा गद्दारीचा, मुळात तुझा स्वभाव हा विश्वासघातकी. आणि अशा या लोकप्रतिनिधींवर भविष्यात देखील लोकांनी विश्वास ठेवू नये. आणि अशा इमेज असणाऱ्या या नेत्यापासून महिलांनी, विशेष करून महिलांनी 100 हात लांब राहावं, हे मला हे सांगायचं होतं या विषयात. परंतु गेल्या 2.5 वर्षात महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि हे प्रकरण जुनं आहे, नवीन नाही आहे. त्यावेळेस त्यांच्यावरती कोणती कारवाई झाली नव्हती. आता हे प्रकरण वाढतं. हे प्रकरण ज्या वेळेला बाहेर निघालं त्यावेळेला वर्षा बंगल्यावर मला आठवतंय खासदारांची बैठक होती, त्यावेळेला प्रवक्त्यांची बैठक होती. त्यावेळेला साहेबांनी बाजूला घेऊन त्यांना सांगितलं होतं की ह्या प्रकरणातली काय सत्यता आहे ती तू समोर मांड आणि हा विषय क्लिअर करून दे मला, कारण मला याच्यावर निर्णय घ्यावे लागतील. हे माननीय उद्धव साहेबांनी त्यावेळेला त्यांना सांगितलं होतं. लक्षात घ्या, या गद्दारीची पालमुळं तिथेही आहेत. संजय राठोड हा जो व्यक्ती आहे, यांनी जेव्हा पूजा चव्हाणच्या विषयासंदर्भात त्याच्यावरती आरोप लागला त्यावेळेला संजय राठोडवर पण ॲक्शन घेतली पक्षाने, शिवसेनेने. आज भाजपाने काय केलं, त्यावेळेला चित्रा वाघ ज्या ओरडत होत्या संजय राठोडच्या नावाने, आता ज्या वेळेला ते शिवसेनेपासून फुटले तेव्हा ते पवित्र झाले. त्यांना मंत्री ह्यांनीच केलं ना. म्हणजे काय क्रायटेरिया याचा क्रायटेरिया काय आहे? माननीय उद्धव साहेब कायम बेधडकपणे निर्णय घेत आहेत, पण इथून बाहेर पडले की लगेच पवित्र होत आहेत हे, आणि यांना हव्या त्या खुर्च्या परत मिळत आहेत. या व्हिडिओमध्ये संजनाताईंनी राहुल शेवाळेंवर सुद्धा काही वक्तव्य केलेली आहेत. त्या म्हणाल्या धर्मपत्नी बरोबर ते वचन निभावू शकत नाहीत, त्यांच्या स्वतःच्या धर्मपत्नीबद्दल. आता खरं तर राहुल शेवाळेंवर सुद्धा आपण बरेचसे व्हिडिओ केलेले आहेत. राहुल शेवाळेंचे ते लिफ्ट मधली प्रकरणं, अनेक विषय आपण घेतलेले आहेत. हे सगळं का घडलंय ना, याचा उहापोहा आपण पुढच्या 5 ते 10 मिनिटातच करणार आहोत. लक्षात घ्या, आता धर्मपत्नी बरोबर वचन निभावू शकले नाहीत. खरं तर आपण हा प्रश्न आता विचारूच नाही कधी कुणाला. भविष्यात आपणही कुणाला असले व्हिडिओ करू नयेत, कारण वचन निभावणं हे आपण आपल्या पक्षप्रमुखांना दिलेला हा सुद्धा एक शब्द असू शकतो. आपण बाळासाहेबांना सुद्धा दिलेला एक शब्द असू शकतो की बाळासाहेब, होय तुम्ही दिलेल्या वचनाला आम्ही जागतोय, आम्ही ते शिवसैनिकांना दिलेलं वचन आम्ही जागतोय आणि त्या वचनाप्रमाणे आम्ही पालन सुद्धा करतोय. सोडून द्या खोक्यांसाठी गद्दारी केली वगैरे म्हणणाऱ्या. आज बघा ना, त्यांच्या व्हिडिओतलेच मी काही वाक्य घेतली, खोक्यांसाठी गद्दारी केली वगैरे. आपलं काय, आपण काय करत आहोत आज? महिलांनी या असल्या नेत्यांपासून लांब राहावं, त्याच व्हिडिओमध्ये म्हणाले. मग आपण काय करत आहात? आपण कुठे गेला आहात सध्या? त्यांनी पुढचा प्रश्न विचारला, संजय राठोड, पूजा चव्हाणच्या बद्दल आपण बरंच काही त्याच व्हिडिओत बोललात. भले हा व्हिडिओ जुना असेल, आजूबाजूची बरीचशी माणसं सध्या शिंदे गटात असतील त्याच व्हिडिओ मधल्या. मागे सुद्धा एक नगरसेवक उभे आहेत त्या व्हिडिओमध्ये, ते सुद्धा आता शिंदे गटात आहेत. आता आपण काय करत आहात हा साधा एक प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे आज आपण जी स्टेटमेंट करतोय, भविष्यात लक्षात घ्या, आजचा हा मीडिया सोशल मीडियाचा जमान्याचा आहे. आजचा हा जमाना सोशल मीडियाचा आहे, माफ करा. या सोशल मीडियाच्या जमान्यात आज आपण जे वक्तव्य करतो ते भविष्यात आपण पुन्हा पाहू शकतो. आणि ही वक्तव्य हटत नसतात, ती तिथे कायम राहतात. जुना काळ वेगळा होता, त्यावेळेस वर्तमानपत्रामध्ये यायचं आणि ती वर्तमानपत्र जर कोणी साठवून केलेली असेल तर ती मात्र मिळतील, तुमचे पुरावे मिळतील. पण त्या काळातले व्हिडिओ आज मिळत नाहीत. आज विशेषतः तुम्ही जास्तीत जास्त 95 ते जास्तीत जास्त 92 पर्यंतची व्हिडिओज तुम्हाला मिळतात युट्यूबवर सुद्धा, जर तेही त्यांची क्वालिटी तितकीशी खास नसते.
पण आज केलेले व्हिडिओ तुम्ही पुढच्या 15 वर्षांनंतर सुद्धा पाहू शकता. मग आज आपण जी वक्तव्य करतोय त्या वक्तव्यांचं काय? आपण आपल्या शब्दांना, आपण आपल्या तत्वांना, आपण आपल्या नीतिमत्तेला किती जागतो हे सगळ्यात महत्वाचं. आज मी एवढं सौम्य भाषेत बोलण्याचं कारण कसं? कारण मला स्वतःला वाईट वाटलं ह्या गोष्टीचं. ज्यावेळेस ही पहिली प्रतिक्रिया मी पाहिली, अंदाज मला 2 दिवसांपासूनच होता शिवसैनिकांनो. याचं कारण तुम्हाला सांगतो. 2 दिवसांपूर्वी शिवसेनेच्या प्रवक्त्यांच्या नावांची यादी जाहीर झाली. वाईट अनेकांना वाटलं असेल, कारण बघा शेवटी जर तुम्ही कामं करत असाल आणि कामं करत असताना सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला योग्य तो न्याय झालेला नाही, तर आपण बघा शेवटी मनुष्याचा गुणधर्म आहे. हा मनुष्याचा गुणधर्म आहे. तुमच्या मनातल्या सर्वच्या सर्व गोष्टी पूर्ण होतील नाही होतील माहित नाही, पण वाईट वाटणं, एखादी गोष्ट मनाला लागणं हा मनुष्याचा गुणधर्म आहे. त्याच्यामध्ये एक स्वार्थी मन देखील असतं. मनुष्याला काही गोष्टींची एक असते अपेक्षा असते. पण जर त्या प्रवक्त्यांच्या यादीमध्ये आपलं नाव आलं नसेल आणि तेच दुसऱ्या टप्प्यामध्ये यांचं नाव आलं, आपण पाहिलं दुसरी जी यादी आली त्यामध्ये यांचं नाव आलं, पण पहिल्या यादीत नाव आलं नाही, इथेच मन कुठतरी दुखावून गेलं. आणि हे दुखावलेलं मन जर भारत नाही तर पाकिस्तान, लक्षात घ्या मला काय सांगायचंय, जर भारत नाही तर पाकिस्तान इथपर्यंत जात असेल तर याला आम्ही दुखावलेलं मन म्हणू शकत नाही. आज तुमच्या समोर काही अडचणी असतील, तुमच्याही काही समस्या असतील, मी चांगल्या चांगल्या शब्दांमध्ये याला कव्हर करतोय. मी काहीच इतर शब्द आज तरी बोलणार नाही जोपर्यंत, बघा शेवटी आम्ही एक पथ्य पाळतो, जोपर्यंत समोरून वार होत नाही तोपर्यंत प्रतिहल्ला होत नाही. लक्षात घ्या. हेच वाक्य मी मनीषा कायंदेंविषयी आणि हेच वाक्य मी नीलम गोऱ्हेंविषयी बोललो होतो. ज्यावेळेस या दोघांनी पातळी सोडली त्यावेळेस विषय संपला. कारण ह्या वरिष्ठ नेते शिवसेनेचे, म्हणजे वरिष्ठ ठीक आहे, जे काही वयाने वरिष्ठ समजा, अनुभवाने तेवढे नाहीत, पण आपण ती पथ्य पाळली. बाकी या वाघमारे बाई वगैरे यांचा आपण ह्यांना कुठे त्या गिनतीमध्ये सुद्धा पकडत नाही. हे कोण? हे शिवसैनिक. पण संजना घाडी असतील, त्यांचे पती असतील संजय घाडी सर, या सगळ्यांचं शिवसेनेमध्ये एक योगदान आहे. आज नेमकं असं काय घडलं आपल्या घरामध्ये? बघा आज शिवसेना, मुंबई महापालिका असेल, इतर स्थानिक स्वराज्य संस्था असेल, या सर्वांच्या तयारीमध्ये आहे. या सगळ्यांच्या तयारीमध्ये असताना सुद्धा आपल्यासारख्या नेत्यांकडनं भविष्यामध्ये होऊ घातलेल्या या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ज्यावेळेस पक्षांनी प्रवक्तेपदाची आपल्यावर जबाबदारी दिली, खरं तर ही फार मोठी जबाबदारी आहे. लक्षात घ्या. आज त्याच्यातनं कित्येक नावंही वगळण्यात आलेली आहेत. तुम्ही जर बारीक निरीक्षण केलं असाल तर मी स्वतः सुद्धा आता प्रवक्ते हे नाव आपल्या व्हिडिओमध्ये लावत नाही, कारण त्या यादीमध्ये आपलं नाव सध्या नाही, पण आपण ते नाव लावत नाही. याचा अर्थ आपण आपलं काम करणं बंद करतो का? तर नाही. आपण आपलं काम तेवढं मात्र चालू ठेवायचं. आपण आपल्या कामातून जनजागृती ही करत राहायची. शिवसैनिकांपर्यंत तो जोश भरत राहायचा, कायम भरत राहायचा. आपण वचनबद्ध आहोत शिवसेनेच्या पक्षप्रमुखांशी, आपण वचनबद्ध आहोत बाळासाहेबांशी, आपण वचनबद्ध आहोत शिवसेना या 4 अक्षरांशी, आपण वचनबद्ध आहोत ठाकरे या आडनावाशी, आपण वचनबद्ध आहोत ठाकरे घराण्याशी, आपण वचनबद्ध आहोत. याचा अर्थ असा होत नाही की माणसाकडे जर पद असेल तरच माणूस काम करू शकतो, किंवा माणसाचं पद गेलं म्हणजे माणसाचं काम संपलं, असं होत नाही. आज तुम्ही विचार करा, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी आयुष्यामध्ये फक्त एकच पद भूषवलं पक्षाचं, आणि ते आहे शिवसेनेचं ठाणे जिल्हा प्रमुख हे पद. शिवसैनिक हे सर्वात मोठं पद बाळासाहेबांनी दिलेलं. त्यानंतर ठाणे जिल्हा प्रमुख. आज जिल्हा प्रमुख या पदाला मान का आहे माहिती आहे का तुम्हाला? कारण धर्मवीर आनंद दिघे साहेबांसारख्या व्यक्तिमत्वाने हे पद भूषवलेलं आहे, आणि ह्या व्यक्तिमत्वामुळे त्या पदाची किंमत म्हणू शकतो, त्या पदाचा मान मरातब म्हणू शकतो, त्या पदाची उंची म्हणू शकतो, ती इथपर्यंत पोहोचली. पदामुळे व्यक्तीची किंमत होत नाही, व्यक्तीमुळे त्या पदाची किंमत होते. मनुष्याचा गुणधर्म मी तुम्हाला मगाशीही सांगितलं, मनुष्याचा गुणधर्म असतो मनाला वाईट वाटू शकतं. हे मनुष्याचे गुणधर्म आहेत. वाईट वाटू शकतं,
मनामध्ये कुठतरी एक सल येऊ शकते, पण ती सल भारत नाही तर पाकिस्तान अशा प्रकारची जर असेल तर याला सल म्हणता येत नाही, याला विकृती असंच नाव मी देतो. ही विकृती, या असल्या स्वभावाला मी विकृतीपेक्षाही पलीकडचं म्हणेल. आज आपण मगाशी तुम्हाला जो व्हिडिओ दाखवला त्यातला तो आक्रमक बाणा बघा. आणि आज ज्यावेळेस शिंदे गटामध्ये प्रवेश करत असताना एकनाथ शिंदेच्या समोर कशा प्रकारे, म्हणजे चेहरा पहिल्या दुसऱ्या दिवशी पडलेला असतो, तिसऱ्या दिवशी चेहरा खुललेला असतो, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. कारण याचं उत्तम उदाहरण जर तुम्हाला सांगू तर रवींद्र वायकरांच्या प्रवेशावेळेस आपण पाहिलं असाल कशा प्रकारे त्या वहिनींचा चेहरा असा पडला होता. त्यानंतर तेच जोगेश्वरी विधानसभेतनं बाळानरांच्या विरोधात ज्यावेळेस उभ्या राहिल्या त्यावेळेस मात्र तो चेहरा खुललेला होता. अनेक गोष्टी आहेत. पण आज हा गट प्रस्थापित होतोय, ही सुद्धा एक शोकांतिका आहे. आज हा गट जवळपास 50-55 नगरसेवकांपेक्षा मुंबईतले, म्हणजे शिवसेनेच्या जवळपास 94 नगरसेवकांपैकी 50+ नगरसेवक घेऊन चाललेला आहे. जवळपास 50शी पोहोचून 50शी ओलांडून हा गट पुढे चाललेला आहे माजी नगरसेवकांपैकी. ठीक आहे, नगरसेवक गेले याचा अर्थ असा नाही होत की शिवसेनेचा तो मतदारसंघच गेला, असं नाही होत. पण प्रत्येक ठिकाणी ती व्यक्ती त्या मतदारसंघामध्ये ती मोट बांधण्यासाठी फार गरजेची असते. गेला तर जाऊ द्या, ही वृत्ती प्रत्येक ठिकाणी कामी येत नाही. याचा आपण चांगलाच धडा आपण विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा घेतलेला आहे. कारण प्रत्येक जो गेलेला आमदार असतो हा विशिष्ट एक मतदान स्वतःच एक घेऊन चाललेला असतो. पक्षाचं मतदान हे फार मोठ्या संख्येवर असतं, पण स्वतःचं 10, 15, 15, 20 हजारांचं मतदान एक आमदार घेऊन चालतोच. ही एक वस्तुस्थिती आहे, ही नाकारता येत नाही. पण आजच्या घडीला ही मोठी शोकांतिका आहे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने आपण जर पाहिलात तर हे अशा प्रकारचे हे झालेले ऐन मुमेंटला झालेले पक्षप्रवेश कुठेतरी एक त्रास देऊन जाणार आहेत, हे मात्र तितकंच सत्य आहे. संजना घाडी यांचा पक्षप्रवेश होत असताना मी त्यांचे ते स्टेटमेंट पाहिले, संजय राठोडांचे, राहुल शेवाळेंचे. आता हे सारे पवित्र, आता ह्यांच्यासोबत जर म्हणतो त्यांच्याविषयी तुम्ही मगाशी पवित्र म्हणालात, मग त्यांच्यासोबत आता काम करणारे आपण सुद्धा पवित्रच झालात की. संजना घाडीताई साहेब, आपण सुद्धा पवित्रच झालात. मगाशी ज्यावेळेस यांचा पक्षप्रवेश होत होता माझं लक्ष जाणीवपूर्वक यांच्या चेहऱ्याच्या त्या छटांकडे होतं, त्या हावभावांकडे होतं. तो हावभाव बरंच काही सांगून जात होता. आपण जर पाहिलं नसाल तर एकदा हा व्हिडिओ पहा. माननीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर आनंदी साहेब यांच्या विचाराने चाललेल्या त्या पक्षात ज्याला विधानसभेत खऱ्या अर्थाने आम्ही म्हणत होतो विधानसभेत कौल मिळेल आणि खरं काय ते कळेल, तर ते सत्य लोकांसमोर आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ज्या पद्धतीने तिथे काम करत असताना, कारण अचानक आलो आणि अचानक बऱ्याच मला अशा कमेंट्स ऐकायला मिळाले, अचानक तुटीच तोंडली येतील, तर तसा विचार कधीच नसतो. कारण माणूस हा एक स्लो ऑब्झर्वर असतो, सगळ्या गोष्टी पाहत असतो. आम्ही तिथे तर जवळून त्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. पण ज्या पद्धतीने कामाला संत गती आणि चांगलं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची एका वेगळ्याच राजकारणामुळे गळचेपी, या सगळ्या गोष्टींचा सामना कित्येक महिने आम्ही या ठिकाणी करत होतो. आणि जर ज्यांच्यासाठी आम्ही हा त्याग करत होतो आणि ज्या पक्षासाठी काम करण्याचा प्रयत्न करत होतो तिथे जर आम्हाला स्थान मिळणार नसेल, आमची गळचेपी होणार असेल आणि कुठेतरी लोक नको आहेत का त्यांना, असा प्रश्न आमच्या समोर निर्माण झाला. आणि मग विचार केला लोकांचा, जनतेचा, ज्यांच्यासाठी विकास कामांच्या माध्यमातून एक चांगला डोलारा आपण उभा करू शकतो आणि महाराष्ट्राला ज्यांना खऱ्या अर्थाने एका चांगल्या विकास पथावर नेण्याचं काम अहोरात्र माननीय एकनाथ शिंदे साहेब करतायत. आणि अशा खऱ्या अर्थाने माननीय दिघे साहेबांना अभिप्रेत असलेला, बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले जमिनीवरचे कार्यकर्ते असं मी त्यांचा उल्लेख करीन. कारण गेल्या या 2 दिवसाच्या भेटीमध्ये मी पाहते ज्या पद्धतीने ते लोकांना भेटतायत, तर खरोखर अशा एका व्यक्तीबरोबर आपल्याला काम करायला मिळणार आहे याचा आनंद आहे. आणि शिवसेना पक्षासाठी साहेब आम्हाला जी जी जबाबदारी आपण द्याल ती जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे आणि कर्तव्यदक्षपणे आम्ही पार पाडू. सगळ्यात महत्वाचा असेल आपला विश्वास, तो बरोबर राहावा ही आपल्याला मी विनंती करते. जय हिंद, जय. ज्यावेळेस स्वतःला निष्ठावंत म्हणवणारी ही असली व्यक्तिमत्व ज्यावेळेस आपली निष्ठा बासनामध्ये गुंडाळून ठेवतात आणि सत्तेचा मलिदा खाण्यासाठी हे आपले पाठीचे कणे असे वाकवून
या दाढीवाल्यांसमोर झुकतात त्यावेळेस मात्र राहून राहून एक वाक्य मनामध्ये येतं आणि बाळासाहेबांचे ते विचार आठवतात की लढला नाहीस तरी चालेल पण मोडला जाऊ नकोस, विकला जाऊ नकोस, लढला नाहीस तरी चालेल पण गद्दार कधी होऊ नकोस. ती बाळासाहेबांची वाक्य कायम आठवतात. आणि एकच विचार मनामध्ये येतो, बाळासाहेब हे असले शिवसैनिक कधीही नव्हते. हे असले शिवसैनिक कधीही तुम्ही घडवलेले शिवसैनिक नव्हते. हे स्वयंघोषित शिवसैनिकच, हे स्वयंघोषित शिवसैनिक, हे कधीही बाळासाहेबांचे शिवसैनिक नव्हते, हे मात्र नक्की. असो, जो जाईल त्याच्याशिवाय, जो राहील त्याच्यासोबत, शिवसेनेचं हे ईश्वर कार्य आपण पुढे नेतच राहूयात. तुम्हा सर्वांची तुर्तास रजा घेतोय. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.